ती एक प्रक्रिया असते. एक जागा जर महाविकास आघाडीला मिळणार असेल, हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर तिन्ही पक्षांना एकत्र बसून निर्णय घ्यावे लागतील ना. मग त्यात अशी बातमी काय आहे? विधान परिषद आहे आणि राज्यसभा आहे. ह्या दोन्ही बाबींवरती एकत्रित बसून निर्णय घेतल्याशिवाय कोणतीच निवडणूक ही पुढे जाणार नाही. आणि त्या दृष्टीनं आमदारांची एकत्र बैठक घेणं, नेत्यांनी चर्चा करणं, या गोष्टी ओघानं आल्या आणि या निवडणुकीची तयारी फक्त महाराष्ट्रात नाही, ते देशभरामध्ये राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीची तयारी सुरू आहे. कारण साधारण 36 जागा रिकाम्या होत्या देशभरामध्ये. महाराष्ट्रात 7 जागा आहेत. 6 जागा निवडून आणणं इतकं बळ महायुतीकडे आहे. आणि एका जागेवरती आम्ही निर्णय घेऊ सगळे मिळून, एवढंच मी सांगू शकतो. काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय आणि शिवसेना काय, तिन्ही पक्षांचे सदस्य निवृत्त होत आहेत. कुणी एकच निवृत्त होतोय का? नाही. काँग्रेस पक्षाच्या रजनीताई पाटील निवृत्त होत आहेत माझ्या माहितीप्रमाणे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतः शरद पवार, फौजिया खान निवृत्त होत आहेत. आणि शिवसेनेच्या आमच्या प्रियंका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत. म्हणजे प्रत्येक पक्षाचे 1 किंवा 2 सदस्य निवृत्त होत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष हा आमचा उमेदवार जावा, आपला उमेदवार जावा म्हणून आपलं मत व्यक्त करतो. पण शेवटी जाणार एकच उमेदवार. आता तो एक कोण, ह्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा. तो एक कोण हे 3 पक्ष ठरवतील. पण एक मात्र नक्की की माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहणार आहे, याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. ओके, समजा जर शरद पवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल हे मी कसं काय सांगणार? मुळात शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता या देशातला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे, तेव्हा त्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. मी काय सांगू ह्याच्यावर? तुम्हाला काय उत्तर हवं आहे माझ्याकडून ते मी देतो. सांगा ना. नाही, अशी ही एनसीपी त्यांचा पक्षाचा अजितदादा आज आपल्यात नाही आहेत. अजितदादांच्या पक्षाच्या नेतृत्वावधी सुनित्रा अजितदादा पवार आता आलेले आहेत. त्या राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. आता पक्षाची धुरा कोणी सांभाळायची हे त्यांचा पक्ष ठरवेल. आणि जर त्यांच्या पक्षाला जर वाटत असेल की सुनित्राताई पवार किंवा सुनित्रा वहिनी या सक्षम आहेत, तर पक्ष त्यांच्याकडे जबाबदारी देईल. त्या त्यांच्याच पक्षाची लिडरशिप करणार ना, इतर पक्षाची करणार नाहीत त्या. पार्थ पवारांच्या जागेबाबत अंजली दमानी यांनी कडक शब्दामध्ये आक्षेप घेतलेला आहे. मी काय करू? असं आहे की त्या संदर्भात अनेक, आता जेव्हा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होईल तेव्हा असे विषय समोर येऊ शकतात. मुंडवा जमीन प्रकरणाचा विषय जो आहे हा संपलेला नाही, हा जेव्हा संपलेला नाही. पण मुख्यमंत्री पाठीशी असल्यामुळे अशा प्रकारचे विषय हे दडपले जातात. विरोधकांचे नेते किंवा विरोधकांच्या नेत्यांची मुलं असतील तर कदाचित हा विषय अधिक पुढे गेला असता. जरी त्यात तथ्य नसलं तरी त्याच्यामध्ये तो माल मसाला टाकून अशा खटल्यांना चालना दिली जाते. पण तुम्ही सत्ताधारी एकत्र आहात, त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये कायद्यापुढे सगळे समान नाहीत हे सिद्ध होतं. जास्त एका विशिष्ट जातीचं जे उड्डाण आहे, विमान आहे, त्या विमान उड्डाणास DGCAनं परवानगी नाकारली आहे. संपूर्ण त्यांचं मेंटेनन्स ऑडिट समोर येईपर्यंत. रोहित पवार यांनी जी लढाई लढली आतापर्यंत त्याचा हा विजय आहे, लहानसा विजय. आणि यापुढे अजून एक मोठी लढाई ते लढतील असं मला दिसतंय. आज त्यांच्यात आणि माझ्यात या विषयावर चर्चा आम्ही करणार आहोत. मी सुद्धा काही गोष्टी समजून घेणार आहे. आणि मला असं वाटतं की कोणीतरी
ही लढाई पुढे नेली पाहिजे. अजितदादांच्या निधनानंतर सगळे आजही ज्या पद्धतीचं मी वातावरण शोकसभेत पाहिलं मी शोकसभेतलं वातावरण पहिल्या रांगेमध्ये कसे हास्यविनोद चालू होते वगैरे सगळं आम्ही पाहिलं, महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. पण त्यांच्या कुटुंबातला एक तरुण नेता अजित पवारांच्या मृत्यूचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या अपघातामागच्या किंवा घातपातामागच्या खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून तो अभ्यास करतोय, लढा देतोय. अशा रोहित पवारांच्या पाठीशी आपण उभे राहिलं पाहिजे. क्या बेच दे इंडिया को, उसमें नई बात क्या है, ये बहुत बार आ गया है ना. जब से मोदी जी भारत के प्रधानमंत्री हो गए हैं तो भारत सबसे पहले गौतम अडानी को बेच दिया और बाकी का जो भारत बचा था वो अमेरिका को बेच दिया है, वो भी गौतम अडानी के लिए. ये सच है तो राहुल गांधी जी सच बोल रहे हैं कि भारत माता को बेच दिया. क्यों? अपने उद्योगपति मित्रों के लिए बेच दिया. एफिस्टिन फाइल में जो कुछ एक माल मसाला आने वाला है वो रोकने के लिए भी भारत को बेच दिया है. जो है सब जगह रोक दिया है, तो भारत सरकार इस पे विचार कर रही है अभी तक. विचार क्यों करना है? भारत को आपको गुलामी का बहुत ही गुस्सा है ना. ये हम साउथ ब्लॉक से इसलिए निकाले हैं हमारा प्रधानमंत्री कार्यालय क्योंकि गुलामी का प्रतीक है. आप सेवा तीर्थ में गए, आपने नई संसद बनाई क्योंकि पुरानी संसद आपको गुलामी का प्रतीक लगता था. तो पूरी भारत माता, भारत देश आपने अमेरिका को बेच दिया, चरणों में गिरवी रखा, वो आपको गुलामी नहीं लगती? बताइए. आताच तुम्ही अमेरिकेचा उल्लेख केला.